नमस्कार, मी आयुब पिंजारी. स्पोकन इंग्लिशसाठी सुंदर असं एक प्रोडक्ट तुमच्यासमोर मी ठेवत आहे. आपण ते मोबाईलवरती रन करू शकतो. तो मोबाईलचा ॲप बनवलेला आहे. आपण डायरेक्टली मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया. आपण त्या ॲपला ऑन करूया. तुम्हाला सुरुवातीला ब्रँडिंग दिसेल. सेंटर असेल तर सेंटरला ब्रँडिंगची गरज असते. मग आतमध्ये कॉन्टेंट दिसतील. बरेचसे कॉन्टेंट आहेत. त्यातलं आपण फक्त या कॉन्टेंटबद्दल आता डिस्कस करणार आहोत. त्यावरती क्लिक केलं आपण. त्यामध्ये 4 सेक्शन दिलेले आहेत. लेसन्स दिलेले आहेत, प्रॅक्टिस दिलेली आहे. इथं लाईव्ह जर लेक्चर असतील तर ऑनलाईन अटेंड करता येतील. इथे टेस्ट पण दिलेली आहे अभ्यासाला. आपण काय करूया, आता पहिल्यांदा प्रॅक्टिस पाहूया कशी करायची आहे. प्रथम प्रॅक्टिसवरती क्लिक करूया आपण. इथं आपण पहिल्यांदा साइन इन करूया. साइन इन करण्यासाठी तुम्ही फेसबुकचा उपयोग करू शकता किंवा गुगलचा उपयोग करू शकता. तर इथं 2 गोष्टी आहेत. प्रॅक्टिस टेकिंग एक कम्प्लीट टेस्ट आहे किंवा प्रॅक्टिस अँड स्पीकिंग स्किल आहे. आपण काय करूया, स्पीकिंग स्किलवर जाऊया. मी पहिलंच आहे आन्सर क्वेश्चन्स अबाउट युअर सेल्फ. स्वतःबद्दल क्वेश्चन्स आन्सर द्या. ते मी पहिला इथे क्लिक केलं. आन्सर क्वेश्चन्स अबाउट युअर सेल्फ. ठीक आहे, #1 दिलेलं आहे. यू विल हिअर 8 क्वेश्चन्स. लिसन टू इच क्वेश्चन्स अँड देन आन्सर. फॉर क्वेश्चन्स 1 to 4 यू हॅव 10 seconds टू आन्सर. फॉर सिक्वेन्स 5 to 8 यू हॅव 20 seconds टू आन्सर म्हटलेलं आहे. ते विद्यार्थ्यांनी काय करायचं, सिरियसली ऐकायचं आहे. हे मी काय करतो, लिसनवरती आणि मग माईक ऑन करायचं. त्याने नाव विचारले मला आणि मी उत्तर सांगणार आहे. आता इथून पुढं मी फक्त रेकॉर्डिंग करणार आहे पटपट. माय नेम इज अयूब. उत्तर दिलं की लगेचच त्याला आपण स्टॉप करायचं. 10 सेकंदाचा तुमचं उत्तर संपलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. तुम्ही ऑन करून बघू शकता. ते सुरुवातीला माझा अयूब, तर सुरुवातीला माझा पॉज झाला, पण हरकत नाही. तुम्ही रिपीट पण करू शकता. तुम्हाला नको असेल तर पण पहिल्याचा रेकॉर्ड करता येईल. इथं पुन्हा एकदा क्लिक केलं, मी कॅन्सल केलं. द्यावं लागणार आहे. माय नेम इज अयूब. आता पॉज थोडासा कमी झाला. आता दुसरा क्वेश्चन बघूया. आता मी मध्ये काही एक्सप्लेनेशन करणार नाही आहे. पटपट मी 5-6 प्रश्न कव्हर करतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याला सराव करायचा आहे. How do you spell your family name? It is PINJARI. Where are you from? I am from Vadgaon Mawad. I stay in Vadgaon. It is in Pune district, Maharashtra, India. Are you working or studying at the moment? I am self-employed. I am running a computer institute. How interested are you in learning about other countries? Of course, I would like to learn about other countries as well as other languages also. I would like to learn about my country also. How do you enjoy spending your free time? आता काही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागणार असेल तर स्टडी करावा. हे रिपीट तुम्ही किती पण वेळा करू शकता. आता ते असं विचारते मला की तुमच्याकडे जर मोकळा वेळ असेल, सुट्टी असेल, तर तुम्ही तुमचा वेळ कसा खर्च करताय. तर मला तर विचार करायला वेळ लागतो. समजा तुम्ही व्यवस्थित लिहून काढावं आणि अशा पद्धतीने कम्युनिकेशन स्किल आपलं वाढत आहे. तर खूप छान प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येते. अशा खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरं देता येतील. मी काय करतो, बॅक करतो. मग दुसरा प्रश्न बघतो मी, रीड अलाउड. इथं बघूया कशी ॲक्टिव्हिटी आहे. असं म्हणतोय तो की यू विल सी 8 sentences. यू हॅव 10 seconds टू रीड अँड रेकॉर्ड इच सेंटेन्स. इथं तो रीडिंग स्किल तुम्हाला सांगतोय. तुम्ही आता पटपट वाचायचं आहे. तर 10 सेकंदात तुमचं वाचून व्हायला पाहिजे. तो मी आता काय करतो, रीडिंग स्किल चेक करतो. ओव्हर 400 people visited our library last month. वाचून झालं की मी पॉज करणं गरजेचं आहे. रेकॉर्ड करण्यासाठी आपण मोबाईलचंच माईक वापरतोय. त्याला वेगळं काही इन्स्ट्रुमेंट लागणार नाही आहे. हे सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला मोबाईलवरतीच करायच्या बिकॉज दिस इज ॲप. Stop at the sports center are not available between 3 and 4 PM. असे सगळे ॲक्टिव्हिटी जेव्हा संपतील तेव्हा त्याचा तो रिपोर्ट देईल आणि तुमचं इंग्रजी कोणत्या लेवलचं आहे कळेल. बरं, हे आपण किती पण वेळा करू शकतो. प्रत्येक प्रश्न तुम्ही अनेक वेळा करू शकता. असं करून विद्यार्थी स्वतःशी सराव करू शकतो. या व्यतिरिक्त आपण काय केलेलं आहे की ग्रामर शिकण्यासाठी स्वतंत्र पाठसुद्धा ठेवलेला आहे. तिथं बघा किती गोष्टी आहेत. गिव्ह युअर ओपिनियन. आपल्याला ओपिनियन देता येणार आहे.
गिव ए प्रेझेंटेशन अबाउट ग्राफिक्स देता येणार आहे. त्याच्यानंतर गिव ए प्रेझेंटेशन अबाउट समथिंग पर्सनल, गिव्स ॲडवाइसेस टू मेक अ रिकमेंडेशन, आन्सर क्वेश्चन्स अबाउट अ टॉपिक, असे खूप साऱ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत आणि हे आपल्याला करता येणार आहे. त्याला आपण बॅक करूया आणि खाली काय दिले बघा, त्या प्रॅक्टिस टेकिंग अ कम्प्लीट टेस्ट. इतर पण टेस्ट पण देता येणार आहे. त्या प्रॅक्टिस टेकिंग अ कम्प्लीट टेस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला थोडा वेळ लागला तर काय हरकत नाही, तुम्ही अभ्यास करू शकता आणि मग तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकता. हे प्ले करायचं आहे. तो तुम्हाला काय करतो बघा, 5 प्रश्न विचारतोय, आन्सर क्वेश्चन्स अबाउट युअर सेल्फ, रीड अलाउड वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम घेणार आहे तो. आणि मी स्टार्ट बटनावर क्लिक केलं की तुमची टेस्ट सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी सेल्फ स्टडी मोडवरती या सगळ्या गोष्टी लर्न करू शकतो. त्याच्या ॲपमध्ये या सगळ्या गोष्टी असणार आहेत. आता हा झाला भाग सगळा आपल्याला सेल्फ प्रॅक्टिसचा. या व्यतिरिक्त लर्निंग कसं करणार आहे विद्यार्थी, तर यासाठी आपण दुसरी लिंक दिलेली आहे. इंग्लिश लेसनवरती क्लिक करूया आपण आणि मग तिथून पुढं आपल्याला ते लेसन पण बघता येणार आहेत. त्यामध्ये इथं संपूर्ण ग्रामर आपण विद्यार्थ्याला देतोय, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी देतोय. किती ॲक्टिव्हिटी बघा, तर जवळजवळ आपल्याला 24 पेजेस दिलेले आहेत. 24 दिवसाचं ट्रेनिंग आहे. साधारणतः 1 महिना चालणार हा प्रयोग. अगदी 2 महिने चालला तरी काय बिघडणार नाही. दररोज 3-4 वेगवेगळ्या टेस्ट, वेगवेगळे ॲक्टिव्हिटी दिलेले आहेत. आपण काय करूया की समजा डे नंबर 14 काढूया. तर काय दिसतं का, डे नंबर 14 वरती तर 5 पॉझिटिव्ह टेन्स दिलेले आहेत. यूजिंग आय हॅडचा उपयोग कसा करायचा, त्याकरता तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली की ॲक्टिव्हिटी कशी करायची, सॅम्पल दिलेला आहे बघा खाली. तुम्हाला प्रेझेंट पॉझिटिव्ह टेन्स दिलेला आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पेजसाठी तुम्हाला सॅम्पल टास्क पण दिलेला आहे, एक्झाम्पल पण दिलेला आहे, क्वेश्चन्स कसे विचारायचे त्याचे व्हिडिओ दिलेले आहेत. अशा पद्धतीने हा संपूर्ण तुम्हाला इथं सॅम्पल टॉक पण मी रीड करून टाकतो. सॅम्पल टॉक हे ऑडिओ आहे, व्हिडिओ नाही आहे. तर हा ऑडिओ तुम्हाला असा प्ले करता येणार आहे. My name is Anjum. Today I am going to talk about what I had. Now, what तर विद्यार्थ्यांनी कसं करावं, काय करावं हे दिलेलं आहे. तुम्हाला आणखी काही नवीन शब्द सापडावेत याकरता मी PDF दिलेली आहे. PDF ही 1ली ते 4थीचे जे बालभारतीचे पुस्तक आहे ते दिले मी मुद्दाम रीड करायला. विद्यार्थ्यांना वाचायला अजिबात टेन्शन येणार नाही त्यांना. ही कविता आहे. त्याच्यानंतर बघा इथं की आय एम ए हॉर्स, आय कॅन रन फास्ट बट आय कॅनॉट फ्लाय वगैरे वगैरे. काय म्हणजे पुस्तकामध्ये काही पझल दिले, ते पझल दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त एकदा रीड करावं. दररोज तुम्हाला विद्यार्थ्यांना असे लेसन दिलेले आहेत. आपण बॅक करूया. इथे दिसेल बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रीडिंग स्किल दिले बघा. नवीन शब्द प्रत्येक पेजवरती तुम्हाला दिसेल. नवीन शब्द आणि खास वाक्य सापडले तर वहीमध्ये लिहून काढा. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे. होम बटनावरती क्लिक केलं की पहिल्या पानावरती येतोय आणि इथं स्पोकन इंग्लिश फाउंडेशन कोर्स येते. हा फाउंडेशन कोर्स आहे. ॲडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी फाउंडेशन विद्यार्थ्याचं व्यवस्थित असेल तर आपण विद्यार्थ्यांना मग क्लिक इंग्लिशला टाकू शकतो. ही जी विद्यार्थी ॲक्टिव्ह करतात किमान 2 मिनिटं ते इंग्रजीतून बोलू शकतात कशाच्याही मदतीशिवाय, तर याचा अर्थ ते विद्यार्थी एलिजिबल आहेत आपल्या ॲडव्हान्स कोर्ससाठी. तर अशा पद्धतीने हा ॲप आपल्याला अतिशय उत्तमरित्या वापरता येणार आहे आणि त्याचा हा डेमो आहे. विद्यार्थ्यांसाठी एका ॲपची किंमत फक्त 300 रुपये आहे. खाली दिलेल्या नंबरला तुम्ही गुगल पे करून हा ॲप घेऊ शकता. 300 रुपयामध्ये तुम्ही वर्षभर हा ॲप वापरू शकता, सराव करू शकता. या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा ऑनलाईन बॅचेस घेतो, ऑनलाईन क्लासेस घेतो, तुम्ही ते ऑनलाईनसुद्धा अटेंड करू शकाल. या व्यतिरिक्त सेंटरसाठी सुद्धा तो हा ॲप अवेलेबल आहे. सेंटर मर्यादित म्हणजे अनलिमिटेड विद्यार्थ्यांना ते देऊ शकतात. त्याची किंमत इथं खाली दिलेली आहे. खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता. हे ॲप तुम्ही तुमच्या सेंटरसाठी घेऊ शकता. PC-साठी, लॅपटॉपसाठी सुद्धा हे सॉफ्टवेअर आहेत. एकाच PC-वरती इन्स्टॉल केल्यानंतर नेटवर्कमधील सगळ्या PC-वरती सॉफ्टवेअर चालतं. शिवाय नेटवर्कमधील सर्व मोबाईलवरती सुद्धा ॲक्सेस घेता येईल असे ते सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे. म्हणजे क्लासरूम ट्रेनिंग घेता येईल. विद्यार्थ्याला क्लासरूमच्या बाहेर बसून नेटवर्कमध्ये असताना त्याला लिसनिंग करता येईल. तर ते सॉफ्टवेअर वेगळं आहे. हे सॉफ्टवेअर जे आहे ते विद्यार्थी घरी बसून सुद्धा शिकू शकतात. आणि PC करता जे सॉफ्टवेअर आहे ते नेटवर्कमध्ये विद्यार्थी असेल तरच त्याला लर्न करता येणार आहे. तुमची जशी गरज असेल त्या पद्धतीने तुम्ही सॉफ्टवेअर घेणं गरजेचं आहे. तर ज्यांना मेगा बॅचमध्ये असे काही वेगळे प्रयोग करायचे आहेत, अधिक चांगला बिझनेस करायचा आहे, कृपया त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा. धन्यवाद.